समीर लाड आणि त्याच्या समवेत यश भिसे. पहिला बॉल समीर लाड याच्यासाठी अर्थात सॅम साठी. चौकार सिद्धेश. पहिल्या बॉलवर चौकार. राजू भिसे दादा, तुम्हाला सुधीर जाधव सर बोलवत आहेत, मुख्य व्यासपीठावर या. सकाळी राजू दादांना थोडीशी इजा झाली खरं तर विकेट किपिंग करत असताना, आणि खरं तर लगेचच विजय दादा आणि संपूर्ण आपली SBL ची कमिटी, खास करून सुधीर जाधव सरांचं त्यामध्ये भरपूरपूर्ण लगेचच त्यांनी सांगितलं की जास्त वेळ दौडू नका, सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, डॉक्टरला दाखवा आणि योग्य उपचार झाला पाहिजे. कारण आपली स्पर्धा, त्यामुळे आपल्या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला लागलं नक्कीच सुधीर जाधव सरांना आवडणार नाही आणि नक्कीच थोडीशी इजा झाली. आणि पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये दाखल झालेत राजू दादा. सात धावा धावफलकावर. ओ चांगला फटका समीर लाड. सॅम क्रॉस बॅटेड चौकार. धावसंख्या 11च्या घरामध्ये 11 रन्स. हो शफल झाले होते सॅम. आणि 22चा इशारा, 22 वर चौकार. मुकेश भंडारी यांना चकवलं या बॉलने. एकूण धावसंख्या 15. वन टू गो. एक अनोखी शैली सॅमची. बॉलिंग करतानाही भरपूर वेळ तो घेतो आणि बॅटिंग करताना एक अनोखा स्टान्स आहे त्याचा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा. नो प्लस 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. 2 धावा अतिरिक्त खर्च होत आहेत. 17 धावा स्कोर कार्डवर. सकाळपासून थोडासा वाऱ्याचा वेग मंदावला होता आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगले वारे क्रिकेटचे आणि त्याचबरोबर धुळीचे वाहत आहेत. मुकेश भंडारी चांगली विकेट किपिंग. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. सगळ्या विकेट किपरला सांगण्यात थोडंसं लांब उभं राहा, जास्त जवळ थांबू नका. महेश सेकंड ओव्हर मध्ये. नो बॉल. नो बॉल वर एक सिंगल. 2 धावा मिळतात. धावसंख्या 19.
चांगल्या माणसाला कोण आहे इथं बसतंय तुम्ही बसा नेट रनेटला जबाबदार तुम्ही आहात सगळ्या हा न परत बोलून तुम्ही तुमच्यावर सगळा गेम आहे 23 धावा 23 रिव्हर्स स्वीप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आपल्याला पॉइंटला 1 रन मिळते धावसंख्या 24 24 धावा वाईड उजव्या यष्टीपासून जास्तच दूर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या 25 व क्रॅकिंग फटका समीर लाड अर्थात सॅम लाड अजून एक चौकार किती 29 धावा क्लीन बॉल्ड स्टेप आउट झाले होते ऑपरेक प्रकारचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला समीर लाडच्या आणि पहिली विकेट इथे जाते सोलापूर स्ट्रायकर्स चंद्रशेखर नवीन बॅट्समन महेश पुढचा बॉल घेऊन चांगला टर्न केलेला बॉलला बॅटचा चेहरा खोलून पुश केले बॉलला डायरेक्ट हिट झाली एकच रन मिळाली या बॉलवर धावसंख्या 30 रन्स वन टू गो एक सिंगल शेवटच्या बॉलवर 2 ओव्हरचा खेळ संपला 31 ला 1 सोलापूर स्ट्रायकर्स अगेन्स्ट आपण पाहतोय द कराड किंग्स काय झालं तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली रनआउट साठी तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय
चला निर्णय येईल जो काय असेल तो. मात्र कराड किंग्स तुम्हाला एक प्लेअर शॉट खेळवावा लागणार आहे, कारण 17 प्लेयर्सला तुम्हाला काही करून 7 मॅचेसमध्ये शफल करायचं होतं, जे तुम्ही केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला एक प्लेअर शॉट करून खेळावं लागेल. बॅट्समन आउट आहे, OUT डिसिजन आलाय. कारण आम्ही अगोदरही सांगितलं होतं की 17 प्लेयर हे 7 मॅचेसमध्ये काही करून खेळलेच पाहिजेत. तुम्ही किती प्लेयर शफल करू शकता मॅचमध्ये, आणि तो नियम इथे सर्वांना लागू असणार आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. बाद झाला तो चंद्रशेखर. नवीन बॅट्समन मिस्टर निहाद. चला मॅचला स्पीडअप करा थोडंसं प्लीज, भरपूर वेळ चालला या सामन्यामध्ये. आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की थोडं मैदानाच्या बाहेर नाही आपण, जेणेकरून सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही. चांगला बॉल मुकेश भंडारी. रन मिळते, एक सिंगल. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या 32-32. पुढचा बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा. मुकेश भंडारी, यावेळेस यश भिसे. यश भिसे स्ट्राईक पासून बराच वंचित राहिलाय. चांगल्या पद्धतीने स्वीप केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप मुकेश भंडारी स्वतः बॉल पर्यंत जात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 33-33. वेगवान बॉल, अगदी जागेवरनं चॉप केलं होतं. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या 34-34. नेक्स्ट मॅच कर्नाटका रेनेगेड्स आणि सातारा वॉरियर्स. कॅप्टन रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल. चला स्पीडअप करा थोडंसं मॅचला. हो, रिव्हर्स टॅप केलं इथे. गुड बॅटिंग यश भिसे. पुन्हा एकदा 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे. 38. वन टू गो. यावेळेस रिव्हर्स स्वीप अलॉंग द कार्पेट, सरळ समांतर रेषेत चौकार. 42 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 42 for 2. प्रतीक सपकाळ. पहिला बॉल प्रतीक सपकाळचा डाऊन द लेग वाईड बॉलने सुरुवात करतोय. धावसंख्येमध्ये भर पडते अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. धावसंख्या 43-43. 43 ला 2. नो बॉल. खोलवा टप्प्याचा ऑन साइडला दिशा दिली आहे. नो प्लस 1. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 45च्या घरामध्ये. 45. चांगला टॅप केले बॉलला. एक सिंगल आली. आता बॅटच्या सहाय्याने 1 रन येते. धावसंख्या 46च्या घरामध्ये जाऊन पोहोचली.
व्हाईट बॉल डाव्या यष्टी बसून भरपूर दूरवर जाणारा बॉल. 1 रन मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होते. 47 धावा 47. चांगला बॉल इथे डॉट येतोय. रन मिळत नाहीये कोणती. अजून एक व्हाईट बॉल. बाईसचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही रन मिळेल. 22 किती बॉल झाले. 2 बॉल बाकी अजून एक व्हाईट बॉल. धावसंख्या 50. सांघिक अर्धशतक सोलापूर स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचा ग्रुप स्टेज मधला शेवटचा सामना आहे. इथे चांगला क्रॉस बॅटेड फटका. 4 धावा मिळतात यश भिसेला. वन टू गो. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो. 1 धाव मिळेल. धावसंख्या 55 55. चला कर्नाटका रेनेगेड्स आणि सातारा वॉरियर्स. टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये असेल टॉस. हो चांगला टॅप फटका. स्टेप आउट झाले होते हलकेसे. चेहरा खोललाय आणि चौकार प्राप्त केलाय. धावसंख्या 59. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ झालाय. हेमंत वाक्षे स्लॉकचं षटक. चांगला यॉर्क लाईनचा बॉल होता. धावसंख्या 60. चांगला टॅप फटका. समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग. थ्रो केलाय मात्र बॉलर पासून थोडासा दूरवर. चला एक प्लेयर बाहेर जाईल. कराड किंग्सचा भरपूर वेळ घेतलाय कराड किंग्सने. दंडात्मक कारवाई पंचांकडून. चला एक प्लेयर बाहेर जाईल कराड किंग्स कडून. कारण अगदी वॉर्निंग दिली होती पंचांनी 2 ते 3 वेळा आणि आम्ही सांगितलं होतं की भरपूर वेळ घेत आहे. आणि इथे टॅपचा फटका. चला चेंडू द्यायचा आहे मैदानात. 65 65 धावा. 3 बॉल बाकी अंतिमचे या इनिंगचे. टॉस साठी कर्नाटक रेनेगेड्स सातारा वॉरियर्स. नो बॉल आणि 5 धावा. चांगला फटका होता. चांगली फिल्डिंग तिकडे. लॉंग ऑफ ला 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 बॉल शेवटचे बाकी असतील. धावसंख्या 71 71 फॉर 2.
रिव्हर्स स्वीप यश विसेकडून 75 धावा. सातारा वॉरियर्स आणि कर्नाटका रेनिगेट्स 1 to go. White ball. शहात्तर धावा 76 for 2. चांगला टॅप फटका, चांगली तिकडे फिल्डिंग आकाशकडून. 1 रन आली शेवटच्या बॉलवर आणि 77 धावा. 78 धावांचं लक्ष असेल ते कराड किंग्स या टीम समोर. चला टॉस आपण करूया. कर्नाटका रेनेगेट्स आणि सातारा वॉरियर्स. सातारा वॉरियर्स अभिजित. चला टीम कॅप्टन लवकरात लवकर या. मी अश्विनजी सातपुते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा आमच्या मुख्य व्यासपीठावर. राम आपण थोडंसं बाजूला बसूया. राम थोडंसं आपण बाजूला बसूया. टॉस इथे केला जाईल अश्विन सातपुते साहेबांच्या शुभ हस्ते. निखिल जोशी आणि त्यांच्या समवेत असतील अभिजित. टॉस होतोय. येस टॉस जिंकलाय तो निखिलने. निखिलच्या बाजूने प्रत्येक टॉस मला वाटतं राहिलाय. फिल्डिंग. थँक्यू व्हेरी मच अश्विन साहेब. कर्नाटका रेनेगेट वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. 78 करायच्यात कराड किंग्सला. चला सोलापूर स्ट्रायकर यश भिसे फिल्डिंग लावून घ्या ना. थोडं क्विक करा, वेळ नाही आपल्याकडे. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आपण नितेश भोईर सरांना. थँक्यू. चला काय झाला. दंडात्मक कारवाई. ओके. वेळ जास्त केली अंपायरने एक प्लेयर बाहेर काढला फिल्डिंग करताना.
चला आणि लेट अस वन्स अगेन वेलकम एव्हरीवन जे आज या क्रीडांगणाभोवती या सभोवताली मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आमचे सर्व क्रीडा रसिक, सर्व आमचा प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडला गेलेला आमचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग. वेलकम टू SBL सीझन 3. आणि मागच्या काही सत्रामध्ये जो आवाज आपण अनुभवला ऐकला ते आमचे साथी समालोचक, रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य, आमचे बंधुतुल्य युवराज माली, मराठीचे अप्रतिम समालोचक. त्यांच्या आम्हाला दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही चांगली साथ मिळाली. त्यांचे मनापासून आभार, कौतुक आणि सर्वांची मने आज त्याने जिंकलेत. लेट अस बॅक इन ॲक्शन. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि यश भिसे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला नो बॉल. आज फिल्डिंग करणारी टीम जर का आपण काउंट केलं तर अर्थातच 10 खेळाडूंसह आज ते मैदानामध्ये उतरलेत. म्हणजे एक नियम, त्या एका नियमाचं खरं तर पालन तुम्ही केलं नाही आणि म्हणूनच ॲज अ पॅनल्टी म्हणून तुम्ही 11 खेळाडूंऐवजी 10 खेळाडूंसह हाच खेळ करताय. खरं पाहता क्रिकेट हा नियमांतर्गतच खेळला जातो सुधीर शेठ. जर का बघितलं गेलं तर नियम हे सर्वांना समसमान असतात. पॅडल केल्या बॉलला, गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट, येईल चौकार. आणि या क्रिकेट या खेळामध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने स्वतःला नियमात बांधणे हे खरं तर महत्त्वाचं असतं. स्वतःहून स्वीकारलेलं बंधन हे तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जातात, प्रगतीकडे घेऊन जातात. अर्थातच जर का आपण बघितलं गेलं तर झाडांनी मातीचं बंधन स्वीकारलं आहे म्हणूनच वादळ वाऱ्यात झाडं न डगमगता डौलाने उभे असतात. अर्थातच आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करतो. नियम हे सर्वांसाठी असतात आणि नियमांतर्गत या स्पर्धेमध्ये आपण काही पेनल्टीसुद्धा दिली. आणि इथे क्लीन बॉल मागून स्विंगनं इथे मात्र दांडी गोल केली आहे. बॅट्समन हेमंत कॅप्टन टू कॅप्टन अशी चढाओढ आणि इथे जिंकलाय तो यश भिसे. बॅट आउट. And the new batsman in at number 3, Sid. A ball line मिस करतोय पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राज न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. आमचे विघ्नेश मडवी आम्हाला अपडेट करत आहेत. 6 for 1 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. खोला डब्याचा बॉल यॉर्क केला आणि चॉप केला या बॉलला. रवी प्याती यांचा संघ आणि त्यांचा एक भरवशाचा खेळाडू आज आपण पाहतोय तो यश भिसे. त्या गोलंदाजी समोर मात्र मी म्हणेन अचूकतेनं उत्तर दिले. सीदनं धावा मिळतील 4 आणि एकूण धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. आणि दशकात 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची खरं तर आठवण करून देणारा हा संघर्षमय आकडा. चॉप करायचं होतं, पुन्हा चाक कट करायचं होतं बॉलला, बट बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. येईल हा डॉट बॉल. अराउंड द विकेट. फ्लाइट द्यायची होती, संपर्क जर का आपण लाईन बघितली तर मिस करतोय, लेग स्टिकच्या बाहेर. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. 1-1. अजून एक धाव ऍड होणार. धावसंख्या झाली ती 12-12. One to go. इथे परफेक्ट हँड आय हेड च कोऑर्डिनेशन, प्लेसमेंट, शॉट सिलेक्शन, अतिरिक्त ताकद नाही, डोक्याचा वापर केला.
बुद्धी चातुर्यानं गॅप शॉट सिलेक्शनना फटका सजवलाय. द VVS लक्ष्मणची आठवण करून देणारा प्रतिबिंबित चौकार बॅट्समन आकाशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे ती 16. 1-6 for 1 after 1. डायरेक्ट हिटची संधी होती. बाल बाल बचावले. वाईट +1 धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या झाली ती 18. 1-8. चंद्रशेखर बॉलिंग ट्रॅकवर. याही बॉलला खरं तर वाईट डिक्लेअर करतायत. सिद्ध स्ट्रायकर एंडवर पुढे आले. इथे मात्र टायमिंग थोडं चुकलं होतं. चेंडू मात्र बॅटच्या अपेक्षित स्थळी बसला नव्हता. किंबहुना आपण असं म्हणूया की हाफ चान्स होता तिकडे. जरूर दीर्घकाल बॉल हवेमध्ये राहिला नाही, अन्यथा फलंदाज अडचणीमध्ये सापडला असता. दॅट वुड हॅव बीन अ डिफरंट केस. यॉर्क बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय, फेकलाय. पहा ऍक्शन रिप्ले प्रेक्षक यूट्यूबच्या या स्क्रीनवर. द वे ही एक्झिक्यूट. पुढे आले, सरळ भिरकावून दिला ऑन साईडला. 4 धावा. आकाश यावेळेला लेंथ बदलली आहे. आउटसाइड लेग स्टिक कॉरिडॉर लेंथला अलर्ट करणारा हा डॉट बॉल. चौकार अजून एक मिळणार ऑफ साईडला. धावसंख्या पोहोचली ती 29. 29. वन टू गो. ड्राईव्ह परफेक्ट. परंतु इथे सुपर फिटनेस ॲथलेटिसिझम पाहायला मिळालं आणि क्विक रिफ्लेक्सनं बॉल अडवलाय. धावसंख्या 1 वाढेल, पोहोचेल ती 30 वर. 2 षटकं आणि अखेरीस 12 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 30. 3-0. पहिलाच बॉल फ्लाइट अँड नो बॉल. बॉलिंग ट्रॅकवर संकेत. चौकार आलाय. धावसंख्या झाली 35. 35. 35 रन स्कोर बोर्ड पे. 1 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. टॅप केला बॉलला. चंद्रशेखर आहेत. हाईट फॅक्टर आणि बॉल अडवलाय. येईल जाव. रणसंख्या 36. अजून एक कट केला बॉलला. थर्ड मॅन मध्ये आहेत मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक योगी. धावसंख्या 37. 37. क्लीन बॉल. संकेतनं काढली आकाशची विकेट. बिग मोमेंट इन द मॅच. डायरेक्ट हिटची संधी होती.
1 to go. Ganesh is on strike. आणि हा चौकार आलाय. गणेश अंतिमच्या बॉलवर चौकार. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 41 41. पहिला बॉल नो बॉल. 12-37 असे इक्वेशन होता. आता 12-36. अजून एक वाईट बॉल. 12-35. बघू कशा आमच्या ट्रॉफीज. व्हेरी नाईस. थँक्यू. कीप लव्हिंग अस सुधीर शेठ. छान. जे पॅशनेट कलाकार असतात ना त्यांना मानधनापेक्षा ट्रॉफीची भरपूर आवड असते. आणि यंदाच्या सीझनमध्ये खरं तर भरपूर क्रिस्टल ट्रॉफी झाल्या. नाही ते लक्षात ठेवा फक्त. पण 2 कान असतात ना माणसाला. एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या. अखिल याच्यावर चढवलाय हल्ला आणि येईल 4 धावा. तीन चेंडू शिल्लक आहेत. चला इक्वेशन आपण पुन्हा एकदा नव्यानं मांडूया. उर्वरित चेंडू असतील 8-8 मध्ये धावा काढायच्या. 23 8ला 23. बॅटिंग टीम कराड किंग्स. कराड किंग वर्सेस सोलापूर स्ट्रायकर्स असा सामना. आणि या मॅच मध्ये अजून एक विकेट गणेश बाद झालेत. वन टू गो. 7 मध्ये हव्या होत्या 23. आता 6 मध्ये हव्यात 19. वी आर स्टील फायटिंग. थांबलो नाही, थांबणारही नाही, थकलो नाही, थकणार सुद्धा नाही. तेच काहीसं दाखवतोय. सीध आणि फाईट करतो. अजूनही 6ला धावा हव्यात त्या 19. 6 balls to go and required 19 to win. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सीवूड्स बॉक्स लीग सीझन 3 या मॅच मध्ये पहिलाच बॉल हाफ वॉली अँड दिस इज सर्कल आउट. सॅम लाड. जशी इनिंग संपेल आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की व्यासपीठासमोर आपल्या या क्रिस्टल ट्रॉफीज ची प्लेसमेंट झालेली आहे. या ट्रॉफीजवर आपण थोडं फोकस करा जशी इनिंग संपेल. कारण आपण प्रेक्षकांना जरूर दाखवणार आहोत की या स्पर्धेमध्ये खरं तर कल्पक बुद्धिमत्ता, प्रचंड मेहनत आणि एक जबरदस्त क्रिएटिव्हिटी आणि क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटची ग्लोरी आणि या खेळातलं वैभव जपण्यासाठी सुधीर शेठ आणि त्यांचे संपूर्ण खरं तर आपण बघितलं तर सीवूड्स बॉक्स लीगचे कमिटी मेंबर्स, SBL कमिटी मेंबर्स आणि त्या ग्रुपचे सर्व सदस्य
त्यांची मेहनत आज फलास लागली आहे. हा बॉल नो प्लस 4 5 धावा मिळतील. आता 4 ला धावा हव्यात त्या फक्त 13. सिद्ध काल 96 धावांचा पाठलाग करत असताना असा एखादा यायला हवा होता चेंडू, मजा आली असती. म्हणजे न भूतो न भविष्य 96 धावा चेस सुद्धा झाल्या असत्या. कट करायचा होता इथे, मात्र प्लेट आपल्याला पाहायला मिळते. इथे हिट विकेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. बॅट्समन वुड बी आउट. 3 ला 13. आज त्यांचा आम्ही जरूर कौतुक करू, कारण गेले 3 वर्ष सातत्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 ला 3 चौकार हवेत, लागतील का? विनायक बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू 12 धावा. फुलटोस आणि टॅप केलाय, येतोय चौकार आणि 2 चेंडू 8 धावा. या मॅडमचे शो फक्त चंद्राच्या शीतल प्रकाशात असतात, त्याच्यामुळे जेव्हा सूर्य मावलेल तेव्हा ही गाणी सादर केली तरी चालतील. तशा उगाच आमचे सिंगल फ्रेंड्स आहेत इकडे, त्यांच्या उगाच भावना जागृत करू नका. अराउंड द विकेट विनायक. 2 चेंडू 8 धावा. नो बॉल आहे, अजून 4 धावा. दिस इज सुपर बॅटिंग. आता 2 ला 3. इथे यावेळेला अलॉंग द ग्राउंड हा बॉल डायरेक्ट हिट करण्याची संधी. 1 धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल होईल का नाही. आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. नाही, एकमेकांसमोरची लीग स्टेज मधली ही एकमेकांची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 1 चेंडू 2 धावा. ही मॅच आवडली, जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. 1 बॉल 2. नो बॉल, खराब गोलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कराड किंग्स फॉर द विन. स्पर्धेमध्ये आपलं स्थान मात्र पुन्हा एकदा प्रवास निश्चित ठेवलाय. खरं तर यश भिसेला प्रतिस्पर्धी टीमचं स्वप्न खरं तर भंग करण्याची संधी होती, पण ती संधी खरं तर प्राप्त करता आली नाही. अंतिमच्या टप्प्यामध्ये अपयश आले. यश, व्हेरी अनफॉर्च्युनेट. हार्ड लक अँड यू ट्राय हार्ड, यू फाईट लाईक अ फायटिंग स्पिरिट. यू हॅव शोन युअर परफॉर्मन्स, यू हॅव शोन युअर स्किल, अँड आय वुड रादर रिक्वेस्ट यश भिसे टू प्लीज कम टू हँडशेक प्लीज. हस्तांदोलन करण्यासाठी यश तुमची टीम तुम्ही या. आणि पॉइंट टेबल बघा. कर्नाटका रेनेग्रेड्स 6 पैकी 5 विजय आणि ऑन द टॉप ऑफ द टेबल. सातारा वॉरियर्स 6 पैकी 5 विजय